नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आंबाडीची गरगटा भाजी. अशी भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तरी हा व्हिडिओ बघा आणि आजच बनवून खा. खूप छान लागते. खूप छान चवीची भाजी आहे. एकदा बनवाल आणि 8 दिवस खाल. एकदा बनवलं की ही भाजी फ्रीजमध्ये 8 दिवस राहते आणि विदाऊट फ्रीज 4 दिवस. काहीही होत नाही भाजीला. तुम्ही पण नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक जुडी आंबाडी त्याची पाने अशी निवडून घेतलेली आहेत. बघा, फक्त पाने घेतलेली आहेत. स्वच्छ निवडून धुवून घेतलेलं आहे. आता भाजी कुकरमध्ये काढून घ्यायचं. कुकरमध्ये बनवणार आहे मी, कारण पटकन शिजते कुकरमध्ये. तुम्ही पातेल्यामध्ये बनवलं तरी चालेल. आता यामध्ये काय करायचं, पाणी घालायचं आणि एक 2-3 मिनिटे उकळी काढायचं. पाणी घालून घेऊया. एक दीड ग्लास पाणी घालूया. भाजी खालीवर करायची. बघा, आता कुकरमध्ये भाजी खूप दिसते. जसं जसं शिजेल तशी ती कमी होत जाते. मला पण सुरुवातीला खूप होईल असं वाटलेलं. आता लवकर शिजण्यासाठी वरती झाकण ठेवूया, म्हणजे पटकन पाण्याला उकळी येते आणि भाजी लवकर शिजते. आता जास्त भाजी शिजून बसायची गरज नाही आहे. आता उकळी आलेली आहे. बघू शकता, खालीवर करून घ्यायचं. आता आपण हे भाजी गाळून घ्यायचं. हे बघा, अशी जाळी घ्यायची. पुरण वाटायची जाळी घेतलेली आहे. त्यावरती भाजीतील पाणी नितळून घ्यायचं. त्यावरती गार पाणी घालायचं. भाजी अशी खालीवर करायचं. यामुळे काय होतं, भाजीतला जो चिकटपणा आहे ना, तो थोडा कमी होतो आणि आंबाडीची भाजी आंबट असते. आंबटपणा पण कमी होतो. त्यामुळे भाजी गाळून घ्यायचं. बघा, पाणी नितळून झालेलं आहे. आता परत मी कुकरमध्ये घातलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी साल असलेली तूर डाळ घालायचं. हे घरी बनवलेलं आहे. तुमच्याकडे विकतचं असेल तरी ते पण घातलं तरी चालेल. अर्धी वाटी शेंगदाणे जरूर घालायचं. खूप छान चव येते. चवीनुसार मीठ घालायचं. हळद, 2 मिरच्या मोठ्या कट केलेल्या, आता पाणी घालायचं. आता यामध्ये एक मेन गोष्ट राहिलेली आहे, ते म्हणजे यामध्ये थोडीशी तांदूळ घालायचं, 1-2 चमचा धुवून. त्यामुळे भाजीला बाइंडिंग येते आणि खूप छान लागते भाजी. बघू शकता, इथे 2 चमचा, अगदी पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचा. आता झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. बघा, 3 शिट्ट्यातच भाजी किती छान शिजलेली आहे. अगदी डाळ, शेंगदाणे, पूर्ण सगळं साहित्य त्यामध्ये शिजलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी बघा असं मॅश करून घ्यायचं. इथे मी 4-5 लसूण पाकळ्या आणि 2-3 मिरच्या काढून घेतलेल्या आहेत. आता फोडणी द्यायची. जिरे आणि ठेचलेलं मिरच्या आणि लसूण घालायचं. फोडणी पण छान भाजून घ्यायची. यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि खूप टेस्टी लागते. बघा, फोडणी भाजलेली आहे. आता ते आपण शिजलेल्या भाजीमध्ये घालून घ्यायचं. अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेऊया. फोडणी छान मिक्स करून घ्यायची आणि 1-2-3 मिनिटे शिजवून घेऊया. असंच बघू शकता किती छान दिसत आहे.
ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता. बघा, भाजी शिजलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि आता भाजी सर्व करूया. बघा किती छान गरमागरम भाजी आपली इथं तयार झालेली आहे. बघू शकता. तर कशी वाटली आजची रेसिपी? अशाच इजी आणि झटपट रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.